निवडणूक आयोगाला स्पष्ट दिसतं आहे की बिनविरोध ही सरळ मार्गाने झालेली नाही. बिनविरोध निवडणुका ही धमकी, दहशत, पैशाचा वापर आणि यंत्रणांचा गैरवापर ह्याच्यामुळे झालेली आहे. मला आश्चर्य वाटते की निवडणूक आयोगानं विधानसभा अध्यक्षांनाही क्लीन चिट दिली. निवडणूक आयोगानं महापालिकेने ज्याच्यावर ठपका ठेवला होता त्या निवडणूक अधिकाऱ्यालाही क्लीन चिट दिली. गुलाबाची गोष्ट करतो आहे मी. त्या ठिकाणी पैसे घेऊन ज्यांना टोकन दिलं त्यांना अर्ज भरू दिले नाहीत. मग आपचे उमेदवार आहेत, जनता दलाचे उमेदवार असतील आणि मुख्य म्हणजे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार बबन महाडिक हे रांगेत उभे आहेत आणि त्यांना विधानसभा अध्यक्षांच्या दहशतीमुळे त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करून घेतला नाही. निवडणूक आयोगाच्या डोळ्याच्या खाचा झाल्या आहेत का? काय त्यांना डोळे नसून गारगोट्या आहेत त्यांच्या डोळ्यामध्ये? हां, काय गोट्या आहेत नुसत्या? हे जर त्यांना दिसत नसेल ही स्थिती महाराष्ट्रातली, तर निवडणूक आयोग म्हणजे सत्ताधाऱ्यांचा एजंट म्हणून काम करतो आहे. 70 ठिकाणी बिनविरोध महाराष्ट्रात होतात या निवडणूक आयोगाच्या काळात. यापूर्वी 1, 2, 3, 5 किती झाले आम्हाला दाखवा ना. या महाराष्ट्रात मोठे मोठे नेते होऊन गेले. महापालिका क्षेत्रात असतील, विधानसभा क्षेत्रात असतील, मोठे मोठे सामाजिक कार्यकर्ते त्यांनी प्रचंड सामाजिक कार्य केलेलं आहे बरं का. जॉर्ज फर्नांडिसपासून अहिल्या रांगणेकरपर्यंत, मुनाळ गोरेपर्यंत, अगदी दत्ताजी नरवाडे विधानसभेचे अध्यक्ष होते. कोणी बिनविरोध निवडणूक होऊ दिली नाही. इतके मोठे नेते होते, इतकं प्रचंड काम ह्या लोकांनी केलेलं आहे. मनोहर जोशी होते नगरसेवक, कधी झाली आहे का बिनविरोध? मग हे सगळे छपरी टपरी बरं का, शिंद्यांचे आणि भाजपचे गुंड मवाली लोक हे निवडून बिनविरोध आणले जातात आणि निवडणूक आयोग त्यांना क्लीन चिट देत आहे. निवडणूक आयोगाचा क्लीन चिटचा कारखाना हा देशासाठी, राज्यासाठी धोकादायक आहे. निकालाला 10 दिवस बाकी आहेत. अजूनही महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर झाली नाहीये. कोणाला कुठे महापौर करायचा हे आधीच ठरवलं जातंय. नक्कीच निवडणूक आयोग हा, मी मगाशी म्हणालो, निवडणूक आयोग हा सत्ताधाऱ्यांचा एजंट म्हणून काम करतो आहे. एजंट म्हणजे जसे पदाधिकारी नेमले जातात एखाद्या राजकीय सत्ताधारी पक्षाचे, त्या पद्धतीनं हे भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाचे पदाधिकारी आहेत. प्रत्येक ठिकाणी निवडणूक आयोगानं घोटाळा केला आहे, नियमभंग केला आहे, कायद्याचं उल्लंघन केलं आहे आणि सत्ताधारी पक्षाला मदत होईल अशा प्रकारचंच त्यांचं वर्तन होतं आहे. पण या सगळ्याचा हिशोब त्यांना द्यावा लागेल. प्रत्येक गोष्टीला अंत असतो, लक्षात घ्या. पहिल्यांदाच असं होतं की महापौर पदाचं आरक्षणाची सोडत अजूनही नाही निघत आहे. का निघत नाही? उत्तर आहे का निवडणूक आयोगाकडे? का अमित शहाचा फोन यायला पाहिजे त्यांना? का फडणवीसांनी जाऊन त्यांच्या कार्यालयात बसलं पाहिजे की या पद्धतीनं करा? सांगा ना. निवडणूक आयोग काय ताटाखालचा मांजर आहे यांच्या? बोला. ठाण्यातल्या निवडणूक प्रकरणात देखील आता निवडणूक आयोगाने केवळ अहवाल मागितले. निवडणूक आयोग हा एजंट आहे म्हटल्यावरती सत्ताधाऱ्यांचा, तो अशाच अहवालाच्याच गोष्टी करणार ना, ठोस कारवाई करणारच नाही. निवडणूक आयोग बरखास्त केला पाहिजे आणि निवडणुका घेणं बंद केलं पाहिजे यापुढे. जोपर्यंत केंद्रामध्ये मोदी शहा आणि महाराष्ट्रामध्ये फडणवीस शिंदे सत्तेवर आहेत तोपर्यंत निवडणूक आयोगाला टाळं लावलं पाहिजे पूर्णपणे आणि निवडणुका घेणं बंद केलं पाहिजे. सुरतमधल्या एका मेळाव्यात केंद्रीय मंत्री सी आर पाटील म्हणतात की शिवाजी महाराज हे पाटीदार समाजाचे. हो, हे पाटीदार म्हणजे हा महाराष्ट्राचा फार मोठा अपमान आहे मराठी समाजाचा. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं, मराठी माणसाचं आणि हिंदवी स्वराज्याचं एक दैवत आहे. जसे अनेक युगपुरुष भारतीय जनता पक्षानं पळवायचा प्रयत्न केला, मग नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल, रवींद्रनाथ टागोर बरं का, हे पळवायचा प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही. शेवटी आता ते छत्रपती शिवाजी महाराजांना पळवायचा प्रयत्न करतात गुजरातला. पण या छत्रपती शिवाजी महाराजांनी तुमची सुरत लुटली होती.
आणि पळापळ करून सोडली होती, दाणादाण करून सोडली होती, विसरू नका. माझ्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना एक आव्हान आहे बरं का, तुम्ही शिवाजी महाराजांना जात लावू नका. ते विश्वपुरुष होते. आधी अरबी समुद्रातलं शिवस्मारक पूर्ण करा आणि मग शिवाजी महाराजांची जात काढा. हां, पाटीदार होते, अमुक होते, तमुक होते, हा विषय आता काढण्याचा प्रश्न काय? महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला डिवचण्याचा हा प्रकार आहे. आम्ही तुमचं सगळ्यात मोठं दैवतसुद्धा कारखाने पळवले, जमिनी पळवल्या, शिवसेना पळवली, राष्ट्रवादी काँग्रेस पळवली. हां, अधूनमधून बाळासाहेब ठाकरेंसंदर्भात त्यांना प्रेमाचा उमाळा येतच असतो. उद्या बाळासाहेब ठाकरे पळवतील, एक पुतळा उभारतील तिकडे हा देऊन कुलाब्याचा. आता छत्रपती शिवाजी महाराज पळवायला लागले. हे निर्लज्ज लोक आहेत. हां, शिवाजी महाराज पळवताय तुम्ही, महाराष्ट्रात आराध्य दैवत आमचं. तुमच्याकडे काय दैवत नाहीत का? सगळे राक्षस आहेत का गुजरातमध्ये? बकासूर, अजित पवारांच्या भाषेत. तुमच्या गुजरातमध्ये कोणी महान नेते जन्मालाच आले नाही आहेत का? म्हणून तुम्हाला आमची दैवतं पळवण्याचं बकासुरी आनंद घ्यायचा आहे? सांगा ना. राऊतसाहेब, आज बहुचर्चित ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत चित्रित होते. होय. तुमचे टोकदार प्रश्न, मार्मिक प्रश्न तयार आहेत का? आणि काय सांगाल की तुम्हाला काय अपेक्षित आहे या मुलाखतीतून? आज प्रथमच माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांची एक संयुक्त मुलाखत होते. संयुक्त सभेआधी संयुक्त मुलाखत होते, लक्षात घ्या. आणि त्या दृष्टीनं जिथे ही मुलाखत घेतली जाणार आहे ग्रँड हयात हॉटेलमध्ये, तिथे आता या क्षणी सेट उभारण्याचं काम सुरू आहे. संपेल आता, फार भव्य सेट आहे. त्याचे तुम्हाला वाटल्यास फोटो पाठवतो, मी देतो. ती तयारी सुरू आहे. 2 नेते एकत्र येत आहेत, 2 भाऊसुद्धा एकत्र येत आहेत. आणि त्यांना आम्ही असं ठरवलं आहे की मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासासंदर्भातच त्यांच्याशी चर्चा करावी. बाकी राजकारणाचे प्रश्न विचारायला भरपूर वेळ आहे नंतर. पण मुंबईसह महाराष्ट्रातल्या लोकांना काय हवं आहे आणि तुम्ही काय देणार आहात, आपण काय देणार आहात, या संदर्भात सकारात्मक आणि विधायक चर्चा या मुलाखतीतून यावी, अशी माझी आणि माझ्याबरोबर जे मुलाखत घेणार आहेत महेश मांजरेकर, त्यांची भूमिका आहे. महेश मांजरेकर हे जरी फार मोठे कलाकार, निर्माते, दिग्दर्शक असले तरी ते आज एक मुंबईकर म्हणून मुलाखतीला बसणार आहेत. एक मुंबईकर म्हणून. आणि मुंबईकरांच्या ज्या अपेक्षा आहेत त्याविषयी ते दोन्ही नेत्यांना प्रश्न विचारतील. ही मुलाखत नक्कीच जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल याची मला खात्री आहे. राऊतसाहेब, सभा दोघांच्या होत नाहीत, त्यामुळे काही लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो की काय वातावरण निर्मिती होते. सभा कशा करता व्हायला राज पाहिजे? ठाकरे पण काल बाहेर पडणार होते, सभा घेणार होते, अशी चर्चा सुरू नाही, एक लक्षात घ्या, कोण काय बाहेर चर्चा करतंय ना त्याच्यावर प्रश्न घेऊ नका. सभा कधी घ्यायचा याचं गणित आणि याची मांडणी आम्ही केलेली आहे. 9 तारखेला ही पहिली सभा नाशिकला होतं. त्यानंतर माननीय उद्धवसाहेब संभाजीनगरला जातात. आम्हाला माहिती आहे सभा कधी घ्यायच्या आणि कशा प्रकारे घ्यायच्या. मुंबईमध्ये मैदान अडवून ठेवलेलं आहे, तो वाद सुरू आहे. म्हणजे शिवसेना किंवा मनसेच्या महायुतीला सभा घेता येऊ नये या राक्षसी हेतूनं बरं का मैदानांवरती दगड ठेवले म्हणजे उगाचच. तर त्याच्यावरती आता आमची चर्चा सरकारशी सुरू आहे. थोडंसं प्रचारामध्ये मनसे थोडंसं बॅकफुटवर आहे. काही महत्त्वाचे नेते दिसत आहेत प्रचारात. नाही. स्थानिक लेवलला कार्यकर्त्यांचं मनोमिलन शिवसेनेबरोबर जे झालं आहे त्यातून सर्वत्र आम्ही एकत्र काम करतो आहोत. उद्धव साहेबांची पहिल्यापासून एक त्यांच्या कामाची पद्धत आहे, सभा घेण्यापेक्षा शाखांपर्यंत पोचावं आणि प्रत्येक शाखेच्या बाहेर एक लहानशी सभा होतेच आहे. लोक जमत आहेत, अधिक लोकांपर्यंत पोचून संवाद साधावा हे त्यांचं पहिल्यापासूनचं धोरण आहे. मुंबईमध्ये एकच अतिविराट सभा घ्यावी याच्यावरती आमचं एकमत आहे. राऊतसाहेब, आता प्रचार सुरू झालेला आहे. अजूनही दोन्ही ठाकरेंचे अपक्ष बंडखोर रिंगणात आहेत. कारवाई अजूनही होताना दिसत नाही. अनेकांवर कारवाई झालेली दिरंगाई आहे. होते. अजिबात दिरंगाई नाही. दिरंगाई कशाला होईल?
खास करून वरळीमध्ये अजूनही परवा आम्ही कारवाई केली नाही, एक यादी आली, अजून एक यादी येईल, होणार. प्रत्येक बंडखोराला अजूनही बंडखोरांना समजवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्यांनी स्वतःला बंडखोर म्हणून घोषित केलेलं आहे ते सर्व शिवसेनेचे कडवट निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. त्यांच्या डोक्यातला थोडासा कचरा निघून गेला, राग निघून गेला की ते हळूहळू मागे घेतील अशी आम्हाला खात्री आहे. राऊत साहेब, तुम्ही म्हणता की ठाकरे बंधूंच्या युतीमुळे कार्यकर्त्यांमध्येही खाली मनोमिलन झालं आहे, पण तुम्ही म्हणाल हा तुमच्या पक्षाचा विषय नाही, पण मनसेत त्याचे पडसाद उमटू लागलेले आहेत. त्यांचे एक माजी नगरसेवक संतोष धुरी हे काल भाजपत मुख्यमंत्र्यांना भेटले आणि त्यांचा आज भाजप प्रवेश होतो आहे. मनसे अंतर्गत नाराजी आहे या नाही, हे सगळ्यात एकूण बघा, हे सगळ्यात पक्षात झालेलं आहे. काय फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत झालं आहे का? तर नाही. तुम्ही निष्ठावंत वगैरे कालपर्यंत मिरवत होतात, पण तुम्हाला उमेदवारी मिळाली नाही म्हणून तुम्ही पक्षांतर करतायत. आणि पक्षांतर कुठे करताय की जे मुंबई आणि महाराष्ट्राचे शत्रू आहेत, दुश्मन आहेत असं घोषित केलं आहे मराठी जनतेनं. तुम्ही त्या मोगलांच्या तंबूत जात आहात, तुम्ही औरंगजेबाच्या तंबूत जाता. औरंगजेब त्यांचाच आहे, कारण गुजरातला जन्माला आला आहे तो, त्याच्यामुळे औरंगजेब हे त्यांचं निशाण आहे भाजपवाल्यांचं. तेव्हा हे जे मराठी कार्यकर्ते आहेत राजकीय, त्यांनी विचार केला पाहिजे. आमच्याकडले काही लोक गेले, काँग्रेसमधले गेले, त्यांना काय एवढं त्या भारतीय जनता पक्षाला सोनं लागलं आहे मला माहीत नाही. किती जणांना पैसे देणार ते आहे, भ्रष्टाचाराचा पैसा तुमच्यापर्यंत पोचेल, पण तुमच्या पुढल्या पिढ्या त्याच्यामुळे सुखी होणार नाहीत, लक्षात घ्या. जर महाराष्ट्र सुखी राहिला तर तुमच्या पुढल्या पिढ्या सुखी राहतील. संतोष धुरी बोलत असताना शेजारी आज संदीप देशपांडे देखील होते, आज शिवाजी पार्क नाही मला माहीत. रवींद्र चव्हाणांचं एक वक्तव्य काल त्यांनी केलं की विलासरावांच्या आठवणी आठवणी कुठल्या झाल्या, 100% असं त्यांनी लातूरमध्ये त्यांना शिवाजी महाराजांच्या आठवणीही पुसायच्या आहेत या भारतीय जनता पक्षाला. त्यांना महात्मा गांधी, पंडित नेहरूंच्या आठवणी पुसायच्या आहेत. त्यांना शिवसेना तोडून व विकत घेऊन बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदय सम्राटांच्या आठवणी पुसायच्या आहेत. त्यांना शरद पवारांचं कार्य पुसायचं आहे. आणि त्यांना काय ठेवायचं आहे तर स्वतः आयत्या बेळावर मारलेल्या रेघोट्या ही त्यांना ठेवायचं आहे. पण लक्षात घ्या, जेव्हा अतिरेक झाला तेव्हा वेणुझुलाचा राष्ट्राध्यक्षसुद्धा हातात बेड्या घालून तुरुंगात गेला. तो सुद्धा होटचोरी करत होता, तो सुद्धा विरोधकांचे लोक फोडत होता, तो सुद्धा विरोधकांना तुरुंगात डांबत होता. प्रत्येक गोष्टीला एक अंत आणि शेवट असतो. असा अंत ह्या लोकांचा सुद्धा होईल, हे लिहून ठेवा. साहेब, काल तुम्ही ठाण्यात होतात आणि काल ठाण्यात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचारात होते, रोड शो झाला. त्यांनी एक विधान केलं आहे की करोनाच्या काळात आम्ही PPE किट घालून रस्त्यात हॉस्पिटलमध्ये गेलो, काही लोक घरात मास्क लावून माझ्या माहितीप्रमाणे एकनाथ शिंदे यांनी करोना झाल्याचं नाटक केलं होतं प्रसिद्धीचं. त्यांना काही करोना वगैरे झालेला नव्हता, ही आमची पक्की माहिती आहे. सरकारमध्ये आम्ही होतो, रिपोर्ट आम्ही मागवले होते, बनावट रिपोर्ट तयार केले, जशी बनावट शिवसेना केली तशी. आणि PPE किट घालून बेडवर बसले आणि सह्या करत होते, दाखवत होते. ही अशी सोंगढोंग तुम्ही आतापर्यंत करताय, कळलं. माननीय उद्धव साहेबांनी करोना काळात काय केलं हे अख्ख्या जगाला, देशाला माहिती आहे ना. जगाने दखल घेतली. मग धारावी असेल, मुंबई, जगाने दखल घेतली. वर्ल्ड WHO जागतिक आरोग्य संघटनेने दखल घेतली. आता जागतिक आरोग्य संघटनेत तर शिवसैनिक नाही आहेत ना, नाहीत ना. जर तिकडे तुम्हाला पैसे देऊन रिपोर्ट बदलता आला असता तर तुम्ही बदलला असता, ते तुम्हाला जमलं नाही. पण जागतिक आरोग्य संघटना, न्यूयॉर्क टाइम्स, त्यानंतर लंडन टाइम्स, या सगळ्यांनी मुंबई महाराष्ट्रामध्ये करोनात राज्याचे मुख्यमंत्री कशा प्रकारे काम करत आहेत ह्याच्यावरती माहिती दिलेली आहे. मोदींनी कौतुक केलं आहे स्वतः. हे काय सांगतात, हे यांना काय करोना वगैरे अजिबात झालेला नव्हता. उमेदवारी मागे घेण्यासाठी मध्यरात्री मला उचलण्यात आल्याचा आरोप एका अपक्ष उमेदवारानं वॉर्ड नंबर 135 मधून केलेला आहे, ज्यामध्ये निवडणूक आयोगाने दखल घ्यावी. एक विषय आहे की एवढा सगळा मुंबई महापालिका आणि 29 महापालिकांचा निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. विशेषतः महत्वाचं म्हणजे मुंबई महापालिका. ते असं म्हणाल का हा आमच्या पक्षाशी संबंधित विषय नाही, पण महाविकास आघाडीतला तुमचा मित्रपक्ष
सध्या काँग्रेस आहे कुठे अशी एक राजकीय वर्तुळात चर्चा आहे. नाही काँग्रेस तर आमच्या नव्या आघाडीत नाहीये. नाही पण प्रचारामध्ये जो गाजावाजा जे ठाकरे बंधूंच्या युतीचं दिसतंय, बीजेपी शिंदे शिवसेना दिसतंय, तर प्रचारातून थोडंसं आता हा प्रश्न तुम्ही काँग्रेसच्या नेत्यांना विचारायला पाहिजे. राजकीय नेते आणि तुमचे एक म्हणजे महाविकास काँग्रेस जेवढी प्रचारात नसेल तेवढा आम्हाला फायदाच आहे ना. ते काही ठरलेलं आहे. बोले हिंदी में क्या है? हाँ बोले हिंदी में क्या है? सर अहिल्यानगर हिंदी में क्या है? ठाकरे भाइयों पर टिप्पणी की है क्या है? कल रोड शो थाने में हुआ, उसमें मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचार के दरमियान जो है ठाकरे बंधु के ऊपर टिप्पणी की। और क्या कर सकते हो? उनके पास और है क्या? जब तक वो ठाकरे बंधुओं के ऊपर टीका टिप्पणी करेंगे तब तक उनको भारतीय जनता पार्टी में महत्व मिलेगा. हाँ, उनका जो जिसे हम